आकाश, बघवत नाही रे तुझी दगदग. तुझ्याशी बोलायचं होतं. अरे काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? का आणि कशासाठी? त्या मुलीच्या हट्टासाठी, जिला तिच्या हट्टासमोर स्वतःचं कुटुंब, स्वतःचे सासू सासरे, स्वतःचा नवरा, कुणाची काही किंमत नाहीये. त्या मुलीसाठी तू स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलंस. तुझ्या या अवस्थेला तीच कारणीभूत आहे ना. आता मला टाळतोयस तू, पण जे घडतंय ते कसं थांबवणार आहेस? आणि आता तर तुझी आई सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालायला लागली आहे. आपल्या या घरामध्ये नुसते प्रॉब्लेम्सच प्रॉब्लेम्स आहेत. अरे आकाश, हे जर असंच चालू राहिलं तर विराज आणि निराजाच्या भविष्याचं काय होईल याचा विचार केलायस का तू? का तुझ्यासारखंच त्यांचं आयुष्य बर्बाद झाल्यावरच तुला बरं वाटणार आहे? बाबा, कुठल्या गोष्टी कुठे नेताय तुम्ही? खरं तेच बोलतोय मी. बघ, हे जर सगळं असंच चालू राहिलं ना तर एक दिवस आपलं सगळं घर बर्बाद होईल. आणि आता तुझी आई मनूला या घरात परत आणायचं म्हणते, आणि ते आपल्या कोणाच्याही दृष्टीने चांगलं होणार नाही. मी समजवण्याचा प्रयत्न केला खूप, पण नाही ऐकत. आता तू तुझ्या आईशी बोल, समजूत घाल तिची. नाहीतर आत्ता जे मी बोलतोय ना ते उद्या प्रत्यक्षात उतरेल, आणि त्यावेळी मात्र आपल्याला डोकं पिटण्याशिवाय आणि रडत बसण्याशिवाय दुसरा काही उपाय उरणार नाही.